तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा अथर्वण. आज आपल्याला जायचं होतं दिंडीकडे म्हणजेच गॅरेजवर. तर मग काय कुर्ता विरता घालून आपण रेडी झालो होतो. तर निघूया एवढ्यात आपला गाडीत बसलो होतो, सकुटुंब फॅमिली सगळं निघालो होतो. पण आईची लय हाल होत होती, कारण की ना तिथं पत्रा ठेवला होता आणि त्या पत्र्यावर आईला बसता येत नव्हतं. मग आईला म्हणत होतो डबल करू, पण काय आई ऐकतच नव्हती. मग उतरलो होतो केळी घ्यायला, कारण की वारकरी लोकांना केळी आणि नाश्ता आपल्याकडून होता. मग म्हंटल चला घेऊया. घेतल्यानंतर आलो तर इथं टिप्प्यात लय वळवळ करीत होता व. मग काय आपण चाललो होतो कागद घ्यायला, कारण की खाली बसायला कागद तर द्यावा लागेल. तेवढ्यात आला आता आपला अंशबाई आला होता. गॅरेज आल्यानंतर आपण पाहिलं अंशबाई पण. मग काय म्हंटल चल अंशबाई म्हणे एक फोटो काढू. म्हंटल चल. मग काय फोटो काढून घेतला अंशबाईचा. मग आलो होतो खाली. खाली एकदम मस्त पैकी सगळे खात होते बर का. म्हंटल मन भरून खा एकदम पोटभर. मग काय आपण लपून थोडस घेतलं खाऊन पटापटा. मग काय आपण खाल्यानंतर ना मग दिंडीची पूजा चालू होती बर का. मग ना आपण मस्त पैकी दिंडीची पप्पानी पूजा करून घेतली. मग आपण पूजामध्ये मस्त पैकी व्हिडिओ काढले आणि दर्शन केले. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे शॉर्ट मध्ये ब्लॉग पाहायचा असेल तर इंस्टाग्रामवर नक्कीच बघा. तर आपण इथून निघालो होतो पूजा करायला. मम्मी निघाली होती पूजा करायला. मग म्हंटल मम्मीचा एक व्हिडिओ काढून घ्यावा. मग काय मित्रांनो, मग फोटो काढले मस्त पैकी. फोटो काढायचं काम चालू होतं. मग काय घेतले महाराजांसंग फोटो. मग काय मित्रांनो, दिंडीत चालली होती. मग आई मस्त तिला धरून चालली होती, पण आई एवढी जाडी का पार तिला चालता येणार. मग काय आपल्या यंत्रण गॅरेज दाखवला आपण. गाडी पण निघाली होती हो. मागे साऊंड सिस्टीम एवढा होता का बाबा खतरनाकच. मग काय चालली होती दिंडी. आणि तेवढ्यात मग आपला व्लॉग इथं समाप्त होत नाही, कारण की अजून तर आपला क्लायमॅक्स बाकी आहे. मग काय मित्रांनो, इथं ती दिंडीला बाय बाय केला आपण. आणि मग काय मित्रांनो, आपण आलो होतो इकडं खाली. खाली आल्यानंतर काही तासानंतर आपण आलो होतो खाली. इथून दिंडी गेली होती. मशीन इथं लावलं होतं आणि आपली आई तिकडं काय करीत होती काय माहित भाऊ. मग आपण म्हंटल जाऊ दे, आपल्याला काय करायचं. मग रोड पाहिला आपण. म्हंटल चला आता ना या मशीनवर चढून पाहूया. मग काय धडपड करीत चढलो मशीन. चढल्यानंतर आपण म्हंटल चला अजून वरती जाऊया. मग काय वरतीच जाऊ. मग जाऊन आपण एवढ्या वरती गेलो का आता टिप्या आपला सुटला होता. म्हंटल आता तो दिसला एवढ्या वरती गेलो म्हंटल. मग काय आपण वरती गेलो म्हंटल आई पावा. आई पाहिली ना आपलं गॅरेज तर एकच नंबर दिसत होतं. म्हंटल एकच नंबर. चला मग आता खाली, कारण की आपले ढवळे कपडे म्हंटल वारकरीचे कपडे परत खाली होते. मग काय लागलं उतरायला, पण तेवढ्यात थोडीशी पॅन्ट खराब झाली होती, जे तुम्हाला फास्ट मध्ये दिसलीच असं. मग काय आई म्हणे चल मंदिरात. म्हंटल कुठं म्हणे मंदिरात. म्हंटल वा वा वा. मग चल म्हंटल. मग आई तर माय का अशी पाहत होती का जस काय मी भूताची. म्हणे चाल. मग काय पण मग आपली आई बार का लय मुसरीला येते. आईचं नाद नाही करायचं. मग काय आपण आई पासून आईला काय लय स्लो चालावं लागत. मग आलो फास्ट पळून. आईला यायला लय अवकाश होता. मग आपण गेट खोललं आणि लगेच लागलो दर्शनाला. मग काय मित्रांनो, दर्शन घेतलं आणि म्हंटल आता चला फोन घ्या चला इथून. तर मित्रांनो, आपली आई काय काठी बिठी घेतली वाईनं. म्हंटल आईच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू. मग काय आई चालायला लागली. तेवढ्यात आई एवढी नाटकं करायला लागली, कॅमेरा समोर आली. तर पुढं पाय बर का तुम्ही. अरे भो, इथं गेटच लावता येणं मला. म्हंटल काय आहे गेट. आई म्हणे जाऊ दे चाल. मग काय काढली आईची व्हिडिओ. तर पाव मित्रांनो, आपली आई एवढी खतरनाक चालू राहिली. तिलाही मजा करते. मग काय आपण आईच्या स्लो स्पीडच्या. मग काय मित्रांनो, आलो होतो आंबुऱ्याला. आले इथं पप्पा सगळे उभे होते, कारण की आता इथूनच जेवण बिवून झोपून मस्त राहणार होतं. आई फोन पाहत होती. आणि आजच्या ब्लॉग साठी एवढंच. जर तुम्हाला ब्लॉग पाहिजे नक्की सबस्क्राईब करून घ्या.